नाशिक शहर पोलीस आयुक्तालयातील सातपूर पोलीस ठाणे हद्दीत 18 एप्रिल रोजी रात्री 2:30 वाजेच्या सुमारास राहणारे फिर्यादीची मुलीचे पिस्टलचा धाक दाखवून अक्षय युवराज पाटील याने अपहरण करून पळून नेले होते. याबाबतचा गुन्हा दाखल होता. या गुन्ह्याचा तपास नाशिक शहर गुन्हे शाखा युनिट क्रमांक 2चे पोलीस अधिकारी पोलीस अंमलदार करीत असताना तसेच CCTV फुटेजच्या माध्यमातून तपास करीत असताना आरोपी याने मुलीस राजस्थानला पळून नेल्याचे निष्पन्न झाले. त्वरित गुन्हे शाखा युनिट क्रमांक 2चे पथक वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सूचना घेत राजस्थानला रवाना झाले. अथक परिश्रम घेत कानून के हात लंबे होते हैं हे दाखवून देत एका हॉटेलच्या लॉजमधून अक्षय युवराज पाटील वय 31 राहणार बदलापूर जिल्हा ठाणे याच्या मुसक्या आवळल्या. राजस्थानहून नाशिकला आणले. मस्तपैकी विचारपूस केल्यानंतर त्याने गुन्ह्याची कबुली दिली. तसेच पीडित मुलीची सुखरूप सुटका केली. पुढील कारवाईसाठी सातपूर पोलीस ठाण्याकडे सुपूर्द करण्यात आले आहे. सदरची कामगिरी गुन्हे शाखा युनिट क्रमांक 2चे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक डॉक्टर समाधान हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक मनोहर शिंदे, पोलीस हवालदार नंदकुमार नांदुर्डीकर, महेश खांड बहाले, चंद्रकांत गवळी, जया तारडे व स्टाफ आदींनी केली. AKP न्यूजसाठी ब्युरो चीफ अनवर खान पठाण, नाशिक.